आरोप करण्यात आले। आताही दळवीच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचे आरोप केले जात आहे। विरोधकांच्या बोलण्यात काही तथ्य नाही। याला ओढा दुष्काळ पडल्यानंतर हे पहिले एकमेव सरकार आहे की ज्या सरकारने नॉर्म्स ओंडाळून शेतकऱ्यांना 15,000 कोटीचं पॅकेज दिलं। एवढंच नाही तर रब्बीला पेरण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत या सरकारने केलेली आहे। शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे। बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल। त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट करायची असं काही नियम नाही आहे। 100% बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। अंबादास दानवे होपलेस आहेत, अंबादास दानवे होपलेस आहेत असं म्हणताय महेंद्र दळवी यांनी। येईल ना, चौकशीत येईल ना, चौकशी होऊ द्या। अंबादास दानवेंना महेंद्र दळवी यांनी होपलेस म्हटलेलं आहे आणि ब्लॅकमेलिंगचा हा सगळा प्रकार असं म्हटलंय, स्पष्टीकरण दिलं। हे बघा, कोणी काही म्हटल्यानंतर कावळ्याच्या छापेने काही गाय मरत नसते। कोणी कोणाला काय म्हणावं हा त्याच्या संस्कृतीचा विषय आहे। सध्या ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्यामुळे त्यांना बोलणं उचित आहे।